तर काल एक फंक्शन होता. सो काल दिवसभर आम्ही नव्हतो, तर काल जिमला सुट्टी झाली. आज आपण कालचा वर्कआउट आणि आजचा वर्कआउट दोन्ही कवर करणार आहे. सो बघू आज जिममध्ये जाऊन काय मोस्टली बॅक, बायसेप, चेस्ट आणि शोल्डर्स हे 4 मसल्स आपण करणार. लेट्स सी इफ आपण काय करतोय. असं पण करू शकतो की 2च मसल करून जो राहिलेला वर्कआउट आहे तो आम्ही संडेला घेऊ. दोन्हीपैकी काही होऊ शकतं. लेट्स सी काय होतं. आणि सो आत्ता प्री वर्कआउट झालेला आहे, डाएट. आता जिमला जाऊ आपण. हॅलो. सो आज आपण इव्हनिंगला वर्कआउटला आलो आहे. मॉर्निंगला पॉसिबल झालं नाही आणि काल पण आपली एक सुट्टी झाली होती. काल आपला बॅक अँड बायसेप डे होता, बट तो काल मिस झाला, त्यामुळे आज आपण त्याला कवर करणार आहे. सो बेसिकली आज आपण 4 मसल्स घेणार आहेत: चेस्ट, शोल्डर, बॅक आणि बायसेप. ज्यामध्ये फर्स्ट आपण चेस्ट घेईल. चेस्टचे 2 सेट, शोल्डरचे 2 सेट, बॅकचे 3 सेट्स आणि बायसेपचे 2 सेट्स. आणि त्याच्यानंतर मग जो आपला 50 मिनिटचा कार्ड येतो तो आपण कंप्लीट करू. सो बघूया आज कसं वर्कआउट होतं ते. काल आम्ही जिमला नव्हतो गेलो, ते मी सांगितलं तुम्हाला आधी. तर त्यामुळे आज आम्ही 4 मसल ट्रेन केले आणि प्रत्येक याचे 2-3 व्हेरिएशन्स घेतले. सो आज बॅक,
बायसेप, चेस्ट आणि शोल्डर हे 4 मसल्स आम्ही ट्रेन केले. तर वेट जे आहे ते आता थोडंसं जास्त जात आहे, तर चांगलं वाटतंय. आता नेक्स्ट स्टेप जी असेल ती असेल की डाएटवर फोकस करणं. सो मोस्टली 2 वीक्स, येणाऱ्या 2 वीक्समध्ये ती गोष्ट आपल्याला चालू करायची आणि त्याच्यावर जास्त फोकस करायचं आहे. आणि तिथला फोकस जेव्हा आपला वाढेल तेव्हा आपल्याला अजून चांगले रिझल्ट्स जे आहेत ते बघायला भेटतील. सो आता जे वर्कआउटचं जे रुटीन आहे ते चांगलं चालू आहे. वर्कआउट्स रोज होतात आहे. एखादा दिवस जर काही गोष्टी असतील तर ते मिस होतं आहे, बट दॅट्स ओके की आम्ही नेक्स्ट डे ते कवर करतो आहे. सो कन्सिस्टन्सी तिथं आता बघायला भेटते आणि 1 महिना जवळपास झालेला आहे. नोव्हेंबरचा पूर्ण महिना कन्सिस्टंटली आम्ही वर्कआउट केलेला आहे. सो आता नेक्स्ट असेल फोकस डाएटवर. डाएटचं थोडंसं नीट प्लॅन करून 1-2 वीक्समध्ये डाएटची सुरुवात झाली की अजून बेटर रिझल्ट्स बघायला भेटतील. स्टे ट्यून्ड.